याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर असे प्रकार हे सातत्यानं देशभरामध्ये किंवा जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी धर्माच्या नावाखाली काही विचित्र काम करणारे लोक हे आता कुठेतरी पुढे येतात. पण त्यांना आपण जर पाहिलं तर कुठेही कुठल्याही विचारपीठाचा धर्मपीठाचा कुठेही त्याला वारसा नसतो. हे कुठेतरी स्वतःचं एक प्रस्थ ते निर्माण करण्याकरता प्रयत्नशील असतात. म्हणून त्यांना कुठेतरी आपल्याला माहिती आहे की शासनाने आता चांगल्या प्रकारे यासाठी चौकशी लावलेली आहे. तर अनेकांची नावं समोर आपण वृत्तपत्राच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून येतात. आणि वास्तविकता कोणावर आपण आता सध्या जोपर्यंत पोलिसांचा अहवाल येत नाही तोपर्यंत आपण याच्यावर अधिकृत काही बोलू शकत नाही. पण माझी नागरिकांना विनंती राहील की आपण एखादा साधू संत ज्यावेळेस असतो तो वेगळ्या विचाराचा असतो. पण कुठेतरी अशा विचारांच्या माणसाकडे जाणं आणि अंधश्रद्धेला बळी पडणं हे अत्यंत दुर्दैव आहे. आज सायन्स विज्ञान ज्याला आपण विज्ञान म्हणतो एवढं पुढे चाललेलं आहे. आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण पृथ्वीहून चंद्रापर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे लोकांनी सुद्धा आमची विनंती राहील लोकांना की लोकांनी आता श्रद्धा ठेवावी. पण अंधश्रद्धेच्या नादी कुणी लागू नये. कारण आपण पूजा अर्चा करतो, धर्म पाळतो. पण धर्म पाळत असताना कुठेतरी अंधश्रद्धेच्या नादी लागणं हे सुद्धा तुम्हाला सांगतो अत्यंत घातक आहे. आणि त्याच्यातनं अनेक लोक बळी पडतात. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा फक्त नाशिकमध्ये नाही, अहिल्यानगर शहरामध्ये सुद्धा आता फार मोठा म्हणजे गांभीर्याचा विषय आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीचे लोक हे फक्त कुठेतरी धर्माचाच वापर करतात असं नाही, राजकारण क्षेत्रातले दुसरे लोक अशा प्रकारे महिलांचे शोषण करण्याचं काम हे आपल्याला करताना पाहायला मिळतात. त्यामुळे अशा सगळ्या लोकांवरती कुठेतरी चांगला कायदा तयार होणं, कुठेतरी प्रतिबंध तयार होणं आणि याच्यातनं आता हे लोक शासनाने जसं आता यांना कमिटी नेमून जसं SIT कमिटीची स्थापना करून जे केलं आहे तर तसं या क्षेत्रामध्ये अशा गुन्हे दाखल असणाऱ्या लोकांवरती ही ताबडतोब चांगल्या मोठ्या मक्कासारख्या कारवाई होणं अपेक्षित असतं.